नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजाराचे प्रकार या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यानुसार आपण स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण पाहतोय. त्यातला पहिला प्रकार जो आहे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेत किंमत कशी ठरते याचा अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि अपूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. अपूर्ण स्पर्धा जी आहे ती 3 प्रकारामध्ये सांगितली जाते. एक आहे मक्तेदारी मोनोपॉली, दुसरा आहे अल्पाधिकार ओलिगोप्लाय, तिसरा आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. या 3 प्रकारांचा आपणाला अभ्यास अपूर्ण स्पर्धेमध्ये करायचा आहे. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारी म्हणजे काय, अपूर्ण स्पर्धा म्हणजे काय, तर अपूर्ण स्पर्धा हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जी वैशिष्ट्ये आढळतात ती वैशिष्ट्ये जी आहेत, मग कोणकोणती आहेत पूर्ण स्पर्धेच्या बाजारात. असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, ग्राहकाला बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान, वस्तूची एकच किंमत, एकजिन्सी वस्तू, जाहिरात खर्चाचा अभाव, वाहतूक खर्चाचा अभाव, ही जी वैशिष्ट्ये आहेत, मुक्त प्रवेश किंवा निर्गमन, ही वैशिष्ट्ये कोणतीच वैशिष्ट्ये अपूर्ण स्पर्धेच्या बाजारात आढळत नाहीत. असा बाजार म्हणजे अपूर्ण स्पर्धा होय. मग असा बाजार कोणकोणता आहे, तर त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारीला आपण इंग्रजीमध्ये मोनोपॉली असं म्हणतो. मोनोपॉली या शब्दाची जी उत्पत्ती आहे ती मोनो म्हणजे एक आणि प्लॉय म्हणजे विक्रेता या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. म्हणजे मोनो म्हणजे एक किंवा एकटा आणि प्लॉय म्हणजे विक्रेता. म्हणजे ज्या बाजारामध्ये एकच विक्रेता आहे आणि त्या बाजारात संपूर्ण बाजार पुरवठ्यावर विक्रेत्याचं नियंत्रण असतं आणि तो ज्या वस्तू विकतोय त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो, असा बाजार म्हणजे मक्तेदारी होय. थोडक्यात काय, या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे. E.H. चेंबरलिन यांनी असं म्हटलेलं आहे की मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो, म्हणजे असा बाजार. थोडक्यात काय, मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, त्या विक्रेत्याचं बाजारपेठेवर पूर्ण नियंत्रण असतं आणि तो ज्या वस्तू विकतोय त्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो, त्याला मक्तेदारी असं म्हणतात. म्हणजे मक्तेदारी आपण कशाला म्हणतो, ज्या बाजारात एकच विक्रेता आहे, एक आणि एकच विक्रेता, म्हणजे दुसरा कोणीही स्पर्धक नाही किंवा पर्यायी वस्तू, जवळच्या पर्यायी वस्तूसुद्धा त्या ठिकाणी विकल्या जात नाहीत. पर्यायी वस्तूंचा अभाव आपणाला या ठिकाणी दिसून येणार आहे. थोडक्यात आपल्याला उदाहरण देता येईल की आपल्या भारतामध्ये कागदी नोटा ज्या आहेत, चलन जे आहे ते छापण्याचा अधिकार कायद्याने आपण फक्त रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिलेला आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे. हा एकाच बँकेला अधिकार दिलेला आहे, इतर कोणत्याही बँकेला अधिकार कायद्याने तो दिलेला नाही. म्हणजे कागदी नोटा निर्माण करण्याची जी मक्तेदारी आहे, जे एकाधिकार आहे, हा फक्त रिझर्व्ह बँकेला दिलेला आहे. दुसरा कुणीही स्पर्धक त्या ठिकाणी नाही. नोटा छापण्यावर पूर्णपणे नियंत्रण रिझर्व्ह बँकेचं आपल्याला दिसून येतं, म्हणून त्याला आपण मक्तेदारी असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, मक्तेदारी या शब्दाचा अर्थ काय की ज्या बाजारामध्ये एकच विक्रेता आहे, त्याचं संपूर्ण बाजारातील पुरवठ्यावर वस्तू विकण्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं आणि तो ज्या वस्तू विकतोय त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो, त्याला मक्तेदारी असं म्हणतात. अजून संकल्पना स्पष्ट करायची असेल तर मक्तेदारीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता. मक्तेदारी वस्तूचं उत्पादक किंवा विक्रेता एकच असतो, कोणताही स्पर्धक त्या ठिकाणी त्याला नसतो, म्हणून ग्राहकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे मक्तेदारीच्या बाजारामध्ये ग्राहकांची संख्या असंख्य आहे, पण विक्रेता मात्र एकच आहे. विक्रेता एकच असल्यामुळं मक्तेदाराचं वैशिष्ट्यच महत्त्वाचं असतं. मुख्य उद्देशच एक महत्त्वाचा असतो की जास्तीत जास्त नफा मिळवणं, हे मक्तेदाराचं वैशिष्ट्य असतं, एकाधिकाराचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी या ठिकाणी एकच उत्पादक विक्रेता आहे आणि एकच उत्पादक विक्रेता असल्यामुळं त्याला स्पर्धक कोणी नाही आहे. कारण पर्यायी वस्तूंचा अभाव, दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलंच आहे की पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदारीच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात, त्यामुळे ग्राहकाच्या पसंतीला त्या ठिकाणी वाव मिळत नाही की मला या प्रकारची वस्तू घ्यायची आहे किंवा मला अशा पद्धतीच्या. कारण एकच विक्रेता आहे, त्यांना मक्तेदाराकडून एक तर ती वस्तू विकत घ्यावी लागेल किंवा त्या वस्तूपासून त्यांना वंचित राहावं लागेल. म्हणजे मक्तेदारीत
मागणीची जी छेदक लवचिकता आहे ती शून्य किंवा नकारात्मक असते. छेदक लवचिकता शून्य. छेदक लवचिकता जी आहे ती पर्यायी वस्तूंच्या बाबतीत आणि पूरक वस्तूंच्या बाबतीत सांगितली जाते. एका वस्तूच्या किमतीच्या बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होताना दिसून येतो, परंतु या ठिकाणी वस्तूला पर्यायच नाही आहे आणि पर्याय नसल्यामुळं वस्तूची छेदक लवचिकता जी आहे ती त्या ठिकाणी शून्य किंवा नकारात्मकच आपणाला दिसून येणार आहे. थोडक्यात काय, वस्तूला जवळचा पर्याय नाही आहे. पर्यायी वस्तूंचा अभाव हे मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं मक्तेदारीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणजे मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात. ग्राहकांच्या पसंतीला त्या ठिकाणी वाव नसतो. एक तर त्या ग्राहकाला तीच वस्तू त्याच ठिकाणी खरेदी करावी लागेल, त्याच ग्राहकाकडून, त्याच विक्रेत्याकडून किंवा उत्पादकाकडून किंवा मक्तेदाराकडून खरेदी करावी लागेल, किंवा त्या ग्राहकाला त्या वस्तूपासून काय राहावं लागेल, वंचित राहावं लागेल. त्यानंतर तिसरं आहे प्रवेशावर निर्बंध. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेशावर कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं. मुक्त प्रवेश आणि निर्गमन करण्याचं स्वातंत्र्य होतं. पण मक्तेदारीच्या बाजारामध्ये प्रवेशावर बंधनं आहेत. अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. मग ते कायदेशीर असेल, नैसर्गिक असेल किंवा तांत्रिक बंधन असेल. इतर स्पर्धकांच्या बाजारपेठेवर त्यामुळे बंधनं येताना दिसून येतात. म्हणजे जसं उदाहरण मी मगाशी सांगितलं की कागदी नोटा छापण्याचा अधिकार फक्त आपण भारतीय रिझर्व्ह बँकेला कायद्याने दिलं, म्हणजे कायदेशीर बंधन आहे. इतर ज्या देशातल्या बँका आहेत त्या बँकांना कागदी नोटा छापण्याचा अधिकार नाही, म्हणजे त्यांना नोटा छापण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रवेश करता येत नाही. म्हणजे याचा अर्थ इतर बँकांच्या प्रवेशावर त्या ठिकाणी निर्बंध, कायदेशीर निर्बंध आहे. इतर बँकांना कायदेशीर ती बंधनं लादलेली आहेत आणि ती रिझर्व्ह बँकेकडून लादलेली आहेत. म्हणजे कायद्यानुसार फक्त रिझर्व्ह बँकेलाच नोटा छापण्याचा अधिकार आहे. म्हणजे मक्तेदारीच्या बाजारामध्ये प्रवेशावर पूर्णपणे बंधनं असताना आपल्याला दिसून येतात. हे मक्तेदारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं आहे बाजार पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, म्हणजे मक्तेदाराचा बाजार पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतो. तो वस्तूचा एकमेव उत्पादक विक्रेता असतो. एकमेव उत्पादक विक्रेता असतो. त्यामुळे वस्तूचा उत्पादन खर्च, तयार करण्यासाठी येणारा खर्च आहे, त्या खर्चावरून तो वस्तूची किंमत ठरवतो. त्यामुळे बाजार पुरवठ्यावर किती वस्तू बाजारात विकायच्या, कोणत्या विकायच्या, कशा विकायच्या याचं पूर्णपणे नियंत्रण त्या मक्तेदाराचं, एकट्या विक्रेत्याचं असणार आहे. म्हणजेच बाजार पुरवठ्यावर मक्तेदाराचं पूर्णपणे नियंत्रण असताना आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे किंमतकर्ता. बघा, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात आपण पाहिलं की विक्रेता हा किंमत स्वीकारणार असतो. किंमत ग्राहक ठरवत नाही, विक्रेता ठरवत नाही, उत्पादक ठरवत नाही. किंमत ही आपोआप यंत्रणेमार्फत प्रस्थापित होताना दिसून येत असते. परंतु मक्तेदारीच्या बाजारामध्ये विक्रेत्याचं पूर्णपणे पुरवठ्यावर नियंत्रण आहे. त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच्या मालाची, उत्पादनाची किंमत स्वतः ठरवते. त्यामुळे मक्तेदार हा किंमत करता आहे. जसं पूर्ण स्पर्धेत उत्पादक किंवा विक्रेता किंमत करता नव्हता, तो किंमत स्वीकारणारा होता. परंतु मक्तेदारीच्या बाजारामध्ये उत्पादक विक्रेता हा स्वतः किंमत करता असतो. बघा, चुकी बरोबरसाठी किंवा रिकाम्या जागेसाठी बऱ्याच वेळा हे वाक्य आलेलं आहे की मक्तेदारीच्या बाजारामध्ये उत्पादक किंवा विक्रेता हा किंमत करता असतो. बऱ्याच वेळा हे विधान आलेलं आहे. म्हणजे मक्तेदारीच्या बाजारात उत्पादक विक्रेता किंमत करता असतो, पण पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता हा किंमत करता नसतो, किंमत स्वीकारणारा असतो. परंतु मक्तेदारीमध्ये मात्र तो किंमत करता असतो. तो वस्तूचा उत्पादन खर्च किती आलेला आहे त्यावरून वस्तूची किंमत तो स्वतः निश्चित करत असतो. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद. मूल्यभेद म्हणजे काय, तर एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी आकारणं म्हणजे मूल्यभेद होय. एकच वस्तू रंगरूप, चव, आकार, गुणवत्ता, दर्जाबाबत असणारी एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतींना आकारणं याला मूल्यभेद असं म्हणतात. मक्तेदार जो आहे असा मूल्यभेद करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. हा जो मक्तेदार आहे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना काळानुसार, ठिकाणानुसार वेगवेगळ्या किमती आकारू शकतो. अशा प्रकारे तो मूल्यभेद करणं हे मक्तेदाराचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि जास्तीत जास्त तो नफा मिळवत असतो. उदाहरण द्यायचं तर या ठिकाणी दिलेलं बघा, रेल्वेचा प्रवास विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत दिलेली असते.
रेल्वेचा प्रवास करताना किंवा बसचा प्रवास करताना विद्यार्थ्यांना सवलत दिली जाते, ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाते. प्रवास रेल्वेचा, त्याच रेल्वेने प्रवास सामान्य प्रवासीही करणार आणि विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकही करणार, पण ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना कमी तिकीट आणि इतरांना मात्र जास्त तिकीट आकारलं जातं. यालाच मूल्यभेद असं म्हणतात. मूल्यभेदाचं अजून एक उदाहरण आपल्याला देता येईल की एकच वस्तूची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना आकारणं. एकच वस्तू आहे, वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळा आकारायची आणि जास्तीत जास्त नफा मिळवणं हे मक्तेदारीचं महत्त्वाचं काय आहे, उद्दिष्ट आहे. मूल्यभेद करून मक्तेदार किंवा एकाधिकार आहे हा जास्तीत जास्त नफा मिळवत असतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे उद्योग संस्था. हाच मक्तेदारीमध्ये उद्योग असतो. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक विक्रेता असतो, त्यामुळे तो मक्तेदारीमध्ये उद्योग संस्था हाच त्याचा उद्योग असतो. तो उद्योग आणि उद्योग संस्था वेगवेगळं करत नाही. उद्योग संस्था हाच त्याचा त्या ठिकाणी काय असतो, उद्योग असतो. अशा प्रकारे आपण मक्तेदारीची जी वैशिष्ट्ये आहेत ते पाहिलेले आहेत. ही वैशिष्ट्ये ज्या बाजारामध्ये आढळतात, कोणती वैशिष्ट्ये, तर या ठिकाणी दिलेलं आहे एकच विक्रेता, पर्यायी वस्तूंचा अभाव, प्रवेशावर पूर्णपणे बंधन, बाजार पुरवठ्यावर मक्तेदाराचं पूर्णपणे नियंत्रण, मक्तेदार हा किंमतकर्ता असतो, मक्तेदारीमध्ये मूल्यभेद केला जातो आणि उद्योग संस्था व उद्योग यामध्ये फरक करत नाही. उद्योग संस्था हाच त्याचा काय असतो, उद्योग असतो. आज आपण मक्तेदारी या बाजार प्रकाराचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अल्प अधिकार म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.